हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस गाजला तो शेतकऱ्यांच्या मुद्द्यांनी। अतिवृष्टी बाधितांना दिलेलं पॅकेज, कापूस आणि सोयाबीनच्या खरेदीचा मुद्दा, या दोन गोष्टींवरनं विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। शेतकरी आत्महत्यांची नवी आकडेवारी सुद्धा समोर आली। 2017 साली दिलेल्या कर्जमाफीच्या लाभापासून राज्यातील 6.5 लाख शेतकरी हे 8 वर्षांपासून वंचित असल्याचा मुद्दाही गाजला। तर अंबादास दानवेंनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीवरून केलेल्या ट्विटवरून वाद रंगला। बघूयात। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत जोरदार चर्चा झाली। सकाळी 9:15 वाजताच्या सुमारास चर्चा सुरू झाली। मात्र कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय फलोत्पादन खात्याचे मंत्री गैरहजर असल्यानं भास्कर जाधव यांनी तीव्र संताप व्यक्त केला। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरकारनं 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं, पण या पॅकेजद्वारे शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार असा मुद्दा आमदार भास्कर जाधवांनी उपस्थित केला। पुन्हा तुम्ही पॅकेजचा प्रयत्न या ठिकाणी केलात, याचा अर्थ तुम्ही शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग या ठिकाणी केलेला, शेतकऱ्याला फसवण्याचा उद्योग केलेला अध्यक्ष महोदय। आणि म्हणून त्या खरवडलेल्या जमिनी तुम्ही कशा पुन्हा सुस्थितीत आणणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे। तुम्ही अशा पद्धतीने त्यांना किती अनुदान देणार ते तुम्ही सांगितलं पाहिजे। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी भर पार्लमेंटमध्ये सांगितलं की महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मदतीचा प्रस्तावच आला नाही। महाराष्ट्र सरकारच्या वतीनं तुम्ही प्रस्तावच पाठवलात नाही। या मुद्द्यावरून विरोधकांबरोबरच सत्ताधारी आमदारही आक्रमक झाले। कापूस आणि सोयाबीनची खरेदी होत नसल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला। पणन मंत्री जयकुमार रावल यांनी यावर उत्तर देण्याचा प्रयत्न केला। या मुद्द्यावर दालनात बैठक घेण्याचं आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिल्यानंतर सुद्धा सभागृहामध्ये चर्चेची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केला। आलेल्या 50 गाड्यापैकी 40 गाड्या वापस केल्या जात आहेत। जरा माहिती घ्या। अरे हळूच बोलतो, ज्याचा आत्मा तो दुखतो ना त्याला करते। तुम्ही अजून सिमेंटच्या बिल्डिंग मध्ये, आम्ही शेतीवर जातो, आम्हाला माहित आहे। काय तुम्ही गमत करू नका, भावना समजून घ्या। हे थट्टा चालली अध्यक्ष महोदय। कृषी विभागाने जो त्यांची गाईडलाईन काढली, त्या गाईडलाईनच्या आधारावरच आपल्याला इन्शुरन्स ठरवत असतो। आणि त्याच गाईडलाईनच्या वेळेस आपलं म्हणणं आहे की आता मॅक्सिमम आपण करावं, तरी देखील 25% अधिक आपण आता मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न केला। आणि त्याच्यामध्ये नवीन निकष 3 तारखेला आपण दिले आणि त्या पद्धतीने आपली आता खरेदी चालू आहे। तारांकित प्रश्नांच्या उत्तरात शेतकरी आत्महत्येची भीषणता पुन्हा समोर आली। गेल्या 6 महिन्यात 781 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विदर्भात 296 तर मराठवाड्यात 212 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। देशातील सरासरी 2 आत्महत्यांमध्ये 1 आत्महत्या ही महाराष्ट्रातली। इतक्या आत्महत्या या सरकारसाठी लज्जास्पद असल्याची टीका नाना पटोलेंनी केली। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळामुळे परिस्थिती खराब आहे। शेतकऱ्यांचं जगणं आता मुश्किल झालेलं आहे। रोज महाराष्ट्रामध्ये 8 शेतकरी आत्महत्या करताय रोज। आज अधिवेशन चालू आहे आपलं, आज रोज आपण पेपरला बातम्या वाचल्या, कुठले ना कुठले शेतकरी रोज आत्महत्या करताना आपण पाहतोय। महागाईमुळे लोकांचा तो वेगळा झालाय, घरूनही आता आत्महत्या करतात आहेत, बेरोजगार आत्महत्या करतात, तो भाग वेगळाच आहे। पण अन्नदाता आत्महत्या करतोय, हे सरकारला झोप कशी लागते हा प्रश्न माझ्या समोर आहे। आणि म्हणून आपण कर्जमाफीच्या बद्दलची पण भूमिका या ठिकाणी स्पष्टतेने मांडावी। तर 2017 साली राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीपासून 6.5 लाख शेतकरी वंचित असल्याचंही समोर आलं। भास्कर जाधवांनी विचारलेल्या प्रश्नाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सरकारनंही कबुली दिली आहे। 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये कर्जमाफी, पात्र ठरून सुद्धा 6,56,000 शेतकरी हे लाभापासून वंचित। 8 वर्षांपासून लाखो शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत। 5,975.51 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता, केवळ 500 कोटींची तरतूद। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदतीचं पॅकेज आणि कर्जमाफीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली। विशेष म्हणजे पिकं तर सोडून गेलीच, पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात, शेत जमीनच वाहून गेलेली आहे।
आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असा एक गोंडस शब्द देऊन एक रक्कम घोषित केली. त्या पॅकेजचं पुढे काय झालं का त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाहीये. याचा अर्थ शेतकऱ्यांच्या बांधावर जायचं, पुतणा मावशीचं प्रेम दाखवायचं, कधी मोदी साहेबांना शिव्या द्या, कधी अमित शाह साहेबांना शिव्या द्या, त्यांच्यावर कोट्या करा, कधी देवेंद्रजींवर व्यंगात्मक बोलणं. मला वाटतं त्यांनी यातनं बाहेर यावं आणि शेतकऱ्यांवर बोलावं, सर्वसामान्यांवर बोलावं, तर उरलं सुरलं अस्तित्व त्या ठिकाणी अबाधित आपल्याला ठेवता येईल. आता त्यांचा ठिबक सिंचन झालेला दिसतोय 14,000 कोटी रुपये 32,000 कोटीच्या पॅकेजपैकी पोहोचलेले आहेत. ही आकडेवारी आहे, आणि डायरेक्ट खात्यात पैसे गेलेले आहेत. आता सांगा मला की शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही ही ओरड आणि हा खोटारडेपणा त्यांचा आता लपून राहिलेला नाही. विधिमंडळात नसताना सुद्धा एखाद्या मुद्दा चर्चेत आणण्यात अंबादास दानवे पुन्हा यशस्वी झाले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मोठ्या प्रमाणावरती रक्कम जमा होऊन सुद्धा ती शेतकऱ्यांना दिली जात नसल्याची पोस्ट अंबादास दानवेंनी केली होती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ऑक्टोबरमध्ये अब्जावधी रुपये जमा झाले, पण केवळ 75,000 रुपये सरकारनं खर्च केल्याची टीका दानवेंनी केली होती. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीवरून दानवेंनी हा आरोप केला होता. मुख्यमंत्री कार्यालयाने एक्सपोजद्वारे तो फेटाळला. केवळ एका महिन्याच्या माहितीच्या आधारे गैरसमज निर्माण होत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलंय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 61,51,698 रुपयांची मदत झाली. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यातील मदतीची ही आकडेवारी आहे. विशेष पॅकेजमधून 14,000 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळवली. दैनंदिन प्रक्रिया असल्यानं मदतीच्या रकमेमध्ये सातत्यानं वाढ झाली. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचं पाहायला मिळालं. त्या तुलनेत सत्ताधारी मात्र या आरोपांना तोंड देण्यात कमी पडल्याचं दिसलं. पंकज दळवीसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, नागपूर.